नमस्कार, आज बनवूया मेथीची भाजी आणि नीट करण्यापासून बनवेपर्यंतची पूर्ण माहिती। तर चित्रात बघितल्याप्रमाणे पांढरी असे फुले येतात त्याला आणि पिवळं याचं बी असतं। तर हे सगळ्यांना माहितीच आहे त्याचं म्हणजे मेथीचे दाणे हे। तर इथे आपण मेथीची एक पेंडी घेतलेली आहे, ती 10 रुपये पेंडी मला भेटली आहे। तर हिवाळ्यात ही खूप प्रमाणात चांगली पण असते, सिजनेबल असते आणि चांगली भेटते, स्वस्तात भेटते। तर नक्की भाज्या खा, जी सिजनेबल आहे ते भाज्या खा, एकदम छान असतात, शरीरासाठी फायदेशीर आहे। तर ही थोडीशी उष्ण असते, त्याच्यामुळे थंडीमध्ये ही उपयोगाला येते। तर इथे मी भाजी त्याचं गाठ काढून घेतले आणि एक तोडून दाखवते। तर खालच्या बुडाला एकदम 2 पाने असतात बारकी बारकी, ते न घेता त्याच्यावर पूर्ण बनलेली अशी देठाच्या वरील भाजी असते, ती भाजी घेऊन नंतर देठ कवळं असेल तर ते सुद्धा घ्यायचं आहे। पूर्ण देठ जर कवळं असेल, जिथपर्यंत तुटते आपल्या हाताने तिथपर्यंत ते तोडायचे। एक जण फक्त वरचंच घेते आणि त्याची भाजी करते, तर खूप थोडी भाजी पडते। तर असे प्रमाणे घेतलं म्हणजे तोडली तर जास्त पण पडते आणि ह्या देठाचा खूप फायदा पण असतो। तर फक्त पाणी न घेता त्याची देठंसुद्धा घ्या। तर अशी ही नीट करायची, त्याच्यात थोडीशी गवत ही असतात ते नीट बघायचे आणि दुसऱ्या भाजीचे थोडीशी म्हणजे दुसऱ्या भाजीचे असे डांडाळे आलेले असतात, एखादं पान हे आलेलं असतं ते सुद्धा बघायचं त्याच्यात। तर ही थोडीशी कडू असते, एखादी भाजी जास्त कडू लागते, त्याच्या जातीवर असतं मेथीच्या। तर एखादी कमी कडू लागते, तर पण खायची कडू लागली तरीही। तर इथे मी एक बुट्टीवर त्याची भाजी पडलेली आहे तोडून। तर ह्या देठाची आपण आमटीसुद्धा करू शकता, एकदम फायदेशीर आणि चांगली पण होते। तर नक्की मी पुढल्या व्हिडिओत दाखवीन। तर इथे मी स्वच्छ पाण्याने ही मेथीची भाजी धुवून घेणार। 2 पाण्यानं शक्यतो ही भाजी धुवून घ्यायची, कारण ह्याला थोडीशी माती ही चिटकलेली असते, त्याच्या मुळाशी जाऊन पानांना ही चिटकून बसलेली असते। तर जास्त पिवळी होईपर्यंत ठेवायची नाही, तर ताजी असतानाच ही भाजी करायची। आणि ज्यांना जुलाबी लागतात त्यांनी शक्यतो ही भाजी खायला टाळा, कारण त्याच्यामुळे नुकसानसुद्धा होते याच्यामुळे। तर चांगली मी धुवून घेतलेली आहे, आता नितळायला ठेवणार। आणि इथे मी मिरच्या आणि लसूण घेतला आहे, त्यातला अर्धा लसूण मी काढून ठेवणार, आपण चेचून त्यात फोडणीला टाकणार तेलात। आणि हे निम्मा आहे तो मिक्सरमध्ये वाटून घेणार। हे मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घ्यायचं बारीक। तर इथे कढईत मी तेल टाकले, तेलात आपल्याला ते लसूण निम्मा काढलेला ते चेचून त्याच्यात टाकणार। थोडासा लालवट झाला की मेथीची भाजी टाकायची आणि ती चांगली परतायची, म्हणजे कढईत जास्त दिसते, थोडीशी परतली की ती मऊ होती आणि कमी होती। मग नंतर आपल्याला तो वाटलेला ठेचा टाकायचा आहे मिरचीचा, त्यात थोडंसं मीठ असल्यामुळे नंतर मीठ टाकताना ध्यानानं कमी टाकायचं। तर ठेचा टाकल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडंसं मोठाड शेंगदाण्याचं कूट वापरायचं, कारण छान लागतं। आणि इथे मी मुगाची डाळ वापरली, तुम्ही जर मसुरीची डाळ वापरणार असाल तर थोड्या वेळानं म्हणजे थोडंसं शिजली भाजी तर नंतर टाकू शकता, कारण मसुरीची डाळ लवकर शिजते आणि मऊ होते। आणि नंतर भाजीबरोबर शिजायचं म्हटलं की थोडीशी गाळ होते, त्याच्यामुळे नंतर शेवटला टाकू शकता हे। आणि थोडंसं पाणी ओतायचं, कारण भाजी करपणार नाही, आपली भाजी पूर्ण सुकी होणार, पण थोडंसं ह्याला पाणी लागतं शिजायला। आणि भाजी झाकायची नाही, झाकल्यानंतर त्याचा कलर पण जातो आणि त्यातले जीवनसत्व पण जातात। तर ही भाजी शिजली कशी बघायची, इथे डाळ मी बघितली आहे, ती थोडीशी अर्धी कच्ची शिजली आणि ज्या काड्या घेतलेल्या आहेत त्या शिजल्या नाहीत, तर थोडंसं अजून पाणी ओतणार आणि ती काड्या आहेत ते शिजवून घेणार। तर डाळ थोडीशी अलीकडं मी टाकली, त्याच्यामुळे ती शिजली लवकर आणि त्याच्या काड्या आहेत ते शिजल्या नाहीत। तर थोड्या वेळानं अजून शिजवून त्याचं पाणी आटवून भाजी तयार झाली आणि तीही एकदम सुकी, ती मी दाखवते हातानं। तर अशा प्रकारे नक्की करा तुम्ही मेथीची भाजी, याचे खूप फायदे आहेत। ज्यांना आवडते किंवा एकदम सिंपल पद्धतीने आमची आई आजी कशी बनवायची तशी ही भाजी बनवलेली आहे। तर व्हिडिओ जर नक्की शेवटपर्यंत बघितला असेल तर स्वयंपाक घरकला या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा बरं का।